चेंबूरमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवे रोखण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ शाब्दिक वाद झाला। त्यानंतर आंदोलक पुन्हा चेंबूरच्या दिशेने रवाना झाले। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला। धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी घोषणाद्वारे या ठिकाणी करण्यात येत होती। दिल्लीच्या जंतर मंतरवर चाललेल्या आंदोलनाच्या समर्थनासाठी चेंबूरमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। सिद्धार्थ कॉलनी म्हटलं की आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि सिद्धार्थ कॉलनीतील आंदोलन हे चेंबूरमध्ये तसेच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माहिती आहे आंदोलन कशा प्रकारे असते आणि त्याचीच झासी चेंबूर पोलीस स्टेशननी घेतल्यामुळे रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 10 ते 11 पर्यंत सर्व कार्यकर्ते सर्व तरुणांना नोटीस दिलेल्या आहेत। काही लोकांना फोन केले। सिद्धार्थ कॉलनीतल्या प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये पण पोलीस उभे आहेत आणि त्यांना बाहेर येऊन देत नाही। हे एक प्रकारे चुकीचं आहे। अशा प्रकारे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनासाठी मुंबईत चेंबूर इथे अशा प्रकारचं हे आंदोलन सुरू आहे। सीजेपीच्या समर्थकांचं हे आंदोलन सुरू आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे रोखण्याचा या आंदोलनकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे। पोलिसांनी त्यांना रोखून धरलेलं आहे। पोलिसांनी अडवले आंदोलकांना। तर दिल्लीच्या जंतर मंतरवर चाललेल्या आंदोलनासाठी हे समर्थन सुरू आहे। त्याचप्रमाणे काही आंदोलक पुन्हा एकदा चेंबूरच्या दिशेने आता रवाना झाल्याचं कळतं आहे। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ शाब्दिक चकमकही झाली, शाब्दिक वाद झाला। आंदोलक पुन्हा आता चेंबूरच्या दिशेने रवाना झालेत। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली, केंद्र सरकारचा निषेध केला। धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे आणि घोषणा दिल्या जातात। दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी ठिय्या सुरू आहे। त्याच्या समर्थनार्थ चेंबूरमध्ये अशा प्रकारे हे आंदोलन करण्यात येते। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। अमोल, चेंबूरमध्ये सीजेपीच्या समर्थकांचं आंदोलन सुरू आहे। राजीनामा द्यावा धर्मेंद्र प्रधान अशी मागणी ते करताना दिसत। काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप आहे? किती मोठ्या संख्येनं विद्यार्थी आंदोलनकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत? नक्कीच मी आता सिद्धार्थ नगर परिसरामध्ये आहे। चेंबूरच्या या परिसरामध्ये काल जो लाठीचार्ज झालेला होता दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर, त्याचेच पडसाद आता या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हा जो मोर्चा आहे तो सिद्धार्थ नगर परिसरामधील जे तरुण कार्यकर्ते आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दरम्यान हे जे कार्यकर्ते आहेत ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पोलिसांनी त्यांची नाकाबंदी आहे ती एका ठिकाणी केलेली आहे। त्याच्यामुळे ते सर्व जे तरुणांचा जो मोर्चा आहे तो आता चेंबूरच्या दिशेने पुन्हा एकदा वळालेला आहे। त्या ठिकाणी देखील पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान या संपूर्ण मोर्चामध्ये सरकार विरोधात या तरुणांनी घोषणाबाजी केलेली आहे। ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये जंतर मंतरवरचं आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी जो लाठीचार्ज झाला होता त्याचाच आता हे चेंबूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी पोलिसांकडून काय पुढे कारवाई सुरू आहे? त्यांना रोखून धरण्यात आलंय। काय आणखी आंदोलनाचं स्वरूप पुढे वाढेल का? काय एकंदरीतच चित्र दिसतंय? नक्कीच आता सध्या हे तरुण आहेत जे इथले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निवेदन देणार आहेत थोड्याच वेळात। दरम्यानच्या काळामध्ये हे सर्व तरुण आहेत ते नाकाबंद या ठिकाणी असलेले जे मुख्य रस्ते आहेत ते जाम करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु पोलिसांनी मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात केलेला होता। त्याच्यामुळे हा संपूर्ण जो प्रयत्न होता त्या तरुणांचा तो अयशस्वी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान आता सिद्धार्थ नगरच्याच एका परिसरामध्ये या तरुणांना सर्वांना रोखून धरलेलं आहे पोलिसांनी आणि या ठिकाणी आता या तरुणांसोबत पोलिसांकडून चर्चा आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। जोपर्यंत तरुणांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण जे प्रकरण झालेलं होतं त्याचा निषेध आम्ही करतो आहोत आणि शिक्षण मंत्री आहे त्यांचा राजीनामा दिला पाहिजे या संपूर्ण प्रकरणानंतर, अशी तरुणांची भूमिका आहे। आणि दरम्यान या ठिकाणी आता पोलिसांनी या तरुणांना रोखून धरलेलं दिसून येत आहे। ठीक, अमोल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि जरूर या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आणखी अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।